मित्रांनो, जय शिवराय. आणि जालना जिल्ह्यात सध्या आपण आहे बदनापूर तालुक्यामध्ये आणि एक वासरू बघताय समोर, राणा नावाचं. तर वासरू आदत आहे, वय कमी आहे, पण इतिहास मोठा आहे. आणि इतिहास असा आहे की चांगल्या बैलांचा पराभव या राणाने केलेला आहे. बरेचसे बैल महाराष्ट्रभर ज्यांनी प्रसिद्धी मिळवली, अशा बैलांच्या गळ्यात पळालेला हा राणा. आपल्यासोबत मालक आहे सोनू शेठ भोईटे. नमस्कार. 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 एकदा प्रेक्षकांना परिचय द्या तुमचा. माझं नाव ज्ञानेश्वर सांडोजी भोईटे, मला सोनू नावानं ओळखते. एक मोठा इतिहास तुमचा पण आहे, वासराचा पण आहे आणि चांगली धावण आहे. किती बैल आहे घरी? पहिलं आता 2 इथं आहे दाजीकडं आणि एक घरी आहे. बरं, घरी कुठला? घरी आता अर्जुन नावाचं वासरू घेतलं. अर्जुन नावाचा आहे. राणाचा काय इतिहास, आपण एकदा खरेदी कुठली ते जाणून घेऊ. हा आम्ही एक व्यापारी बीडचे ते शिकून घेतले. कधीची खरेदी? मागच्या ह्याच पिरियडमध्ये घेतलेला होता. आणि किती रुपयाची खरेदी? 55,000 रुपयाची खरेदी. बरं, आता ज्या पद्धतीने आपण पुढं समोर घेऊच विषय, पण ज्या पद्धतीने मैदान झाले त्याचे शंकरपाटात असतील किंवा बिनजोड असतील, तर त्याला मागणी झाली का? मागणीचे फोन येत होते, पण आमच्या डोक्यात द्यायचा विषय हा नव्हताच आणि द्यायचा हा डोक्यात नाहीये. पण बरं, काय करता तुम्ही? मी काय ज्वेलर्सवर जॉब करतो. बरं, आणि मग या क्षेत्रात कधीपासून? मी ह्या क्षेत्रात आहे 2007 पासून. 2007 पासून. हो. बरेच जुने खिलाडी आहे. हो. आणि कशात खेळलेले मग? म्हणजे शंकरपट, 3 फेरे, बिनजोड? शंकरपट, बिनजोड 3 फेऱ्यात पण गेलो. 3 फेऱ्यात इतका इंटरेस्ट नाही आहे मला. नाहीये? काय कारण नेमकं? इतका इंटरेस्ट नाही वाटत. खूप बैलाचा भोगा होतो आणि त्याच्यात म्हणजे बैल बिन तितकं हे नाही ठेवत आपण. अच्छा, या भागामध्ये मोस्टली म्हणजे 100% जर प्रोत्साहन असेल तर शंकरपटाला. शंकरपटात त्याच्यामुळे शंकरपटाचा जास्त नाद आहे. हो. राणा खरेदी करताना शंकरपटाच्याच विचाराने खरेदी केलेला आहे? हो, शंकरपटाच्या. बरं, किती पड झाले आतापर्यंत? त्याचे पट 100पेक्षा जास्त झाले असेल. आणि किती निकाल राहिलेले? निकाल 99% निकालामध्येच आहे तो. 99% निकालामध्ये. बरं, एक प्रमुख पैरे सांगा ना मला शंकरपटातले राणाचे. शंकरपटात एक जलाल ढाबा म्हणून आहे. आमचे मित्र आहे शंकरराव म्हणून खाल्ले. बरं, तर त्याचा फोन आलता मला ह्या दादाला ह्या टायमाला. समजा आपल्याला सकाळी नियोजन करायचं आहे म्हणे. मग आमचे मित्र तिकडं गणेश भराड म्हणून आहे. बरं, तर ते मला बोलले होते, दादू मी असं करायचं नियोजन केलेलं आहे, आपल्याला सकाळी नंबर घेणं आहे. तर मी 5 वाजता इथून सकाळी बैल टाकला होता गाडी सकाळी. तर 5 वाजले गेले आणि तिथं गेलो आम्ही 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. बरं, मग आप्पाला सांगितलं, आप्पा म्हणलं द्या आता पाणी गिनी द्या म्हणलं आणि आपण बैल हाणून घेऊ म्हटलं, आपल्याला कळेल काय होईल काय नाही. तर मग तिथं आम्ही सारे बैल असताना नंबर केला. बरं, प्रमुख पैरे सांगा मला. कोणाच्या गळ्यात आतापर्यंत पळालेलं टॉपचे पैरे? शंकर पाटील राय म्हणजे त्याच्या रायफल नावाचा होता. काही आजार असतो तो गेला अचानक. त्याच्यानंतर आतिश वर्मा यायचा पिस्टन मध्ये किती वेळेस पळाला? पिस्टन मध्ये 3 वेळेस, 3 वेळेस नंबर केले. 3 वेळेस नंबर. हो. बरं, अजून? त्याच्यानंतर मनोहर पाटील चव्हाण यांचा मायकल, त्याच्यासोबत 15-20 नंबर केले. 15-20 नंबर केले. हो. शंकरपटात जास्त रस आहे आणि शंकरपटातच मोठी कारकीर्द राहिलेली. ह्या क्षेत्रात जेव्हापासून तुम्ही आहे 2007 पासून सांगताय, तर किती बैल खरेदी विक्री झाली? अंदाज नसेल. अंदाजाने नाही. मग व्यापार म्हणून बघता की एक नाद जोपासता? नाद म्हणून. व्यापार काय, व्यापारला सारी दुनिया पलटे आपल्याला, याच्यावर काय. आतापर्यंत कुठली एक मोठ्या रकमेची खरेदी झाली? माझ्या ह्याच्यातली आता रनिंग मध्ये मी हिवरा म्हणून इथं रामनगर जवळ जालन्याच्या पुढं 20 किलोमीटर. माझ्याकडं धुरकरी होतं किसना नावाचा माणूस व्यक्ती. तर तो म्हणे आपल्याला बैल घ्यायचा. बैल घ्यायचा म्हटलं बरं बाबा कुठला घ्यायचा? तो म्हणे बजरंग नावाचा बैल पळतो, तो बजरंग घ्यायचा. मग दाजीला बोललो मी, दाजी आपल्याला बैल घ्यायचा का काय करायचं? ते म्हणे घेऊ ना, जर नम्रात खेळायचं तर मग बैल चांगलाच पाहिजे. तर मग तो पण म्हणे, तो माझ्याकडेच होता तेव्हा आणि आता पण आहे. तो त्याच्या पद्धतीने कसा वागतो काय वागतो त्याच्याशी काही हे नाही आपल्याला, पण आता पण आहेच आपल्याकडं. तर मग मी विचार केला, दाजीला बोललो, दाजी आपल्याला बैल घ्यायचा. मग त्यानं मला सांगितलं. आम्ही इथून गेलो वखारी वडगावला.
तिथं बैल घेतला आम्ही 8,95,000 रुपयात. 8,95,000. हा, बरं, मोठी खरेदी दिली. मोठी खरेदी माझ्या जीवनातली तेवढीच आहे. पण त्याच्यात काही यश नाही आलं. हम्म. म्हटलं दाजी म्हणे तो बैल ठेवायचा नाही, बैल विकून टाक. बरं, मग त्याच्यानंतर खरेदी केलेल्या रकमेत विकला की जास्त रकमेत विकला? 60,000 रुपयात विकला. बरं, इतक्या कमी रकमेत देण्याचं कारण मग? काय करणार, तो पळतच नव्हता. हां, काही विशेष नाही मग. म्हणजे असे पण मालक आहे बहुतांश की इतक्या मोठ्या रकमेचं म्हणजे 1% सुद्धा ती रक्कम तुम्हाला प्राप्त झाली नाही, मिळाली नाही नाही, असं म्हणता येईल. नाही. कारण की 10 लाख कुठं आणि 60,000 कुठं, हा. तर ते 60,000 रुपये त्या. आणि किती दिवस राहिला तुमच्याकडे? 2 महिन्याच्या आत विकून टाकला. 2 महिन्याच्या आत विकून हो. टाकला. आणि हे 55,000चं वासरू घेतलेलं हे कुठंतरी याचं आज- कौतुक केलं तितकं कमी. आज त्याच्या 2 पट रक्कम, म्हणजे जो बैल तुम्ही खरेदी केला होता अगोदर त्याच्या 2 पट रक्कम हे वासरू आम्ही तुम्हाला आज त्याची देऊन जाईल. रक्कमची किंमत बी नाही करीत आणि त्याची कधी अनमोल हे बी नाही करीत. म्हणजे हा. त्याचं गुण केले तितके कमी. बरं, हा. वासरू किती महिन्याचं म्हटले? वासरू आता असेल 16 ते 17 महिन्याचा. आणि कुठल्या खांदी पळतं? तो दोन्ही साईड पळतो, त्याला दोन. काही नाही. कुंकून कसा काय कसा. शंकरपट म्हटल्याच्या नंतर पब्लिकचं त्याला काहीच नाही, विशेष विशेष नाही राहत नाही. काही, आणि पब्लिकला चांगलं पळतं. हो. पण रानामध्ये काय वेगळं पण आहे? काय वेगळं पण म्हणजे त्याचे इतकं वेगळं पण मी आतापर्यंत माझ्या धावणीला किती आले किती गेले हम्म. त्याचे इतकं वेगळं पण नाही सांगू शकत. नेमकं काय काय आढळतं त्यात? म्हणजे जाणवतं? कुठली खिलाई नाही, हां, कुठलं खिलाई काही काहीच नाही. खिलाई काही खात नाही. तो मग काय फक्त त्याचं दूध रुटीन, पितो. डेली रुटीन काय? दूध सकाळी 3 लिटर, हां, संध्याकाळी 3 लिटर. बाकी इतर वैरण वगैरे कसं? काहीच नाही. जे वाळला चाऱ्याशिवाय काहीच नाही. वाळल्या चाऱ्याशिवाय काहीच हां. नाही. विशेष म्हणजे आपल्याकडे शेतीच नाही. शेती नाही, नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देत हा, नाही. चारा एकदा घेतला विषय संपला. म्हणजे असे पण लोक आहे बैलगाडा क्षेत्रात की मोठ्या रकमेत बैल खरेदी करून कमी रकमेत विकायचा आणि कुठल्याच खिलाई बिलाईवर विश्वास न ठेवता स्वतःच्या मेहनतीकडं आणि बैलाच्या अंगात असलेली रग ही कुठंतरी प्रेक्षकांसमोर ठेवायची आणि बैल पळवायचा असं म्हणता येईल. दाजी कोण तुमचे? दाजींचा काय परिचय? माझे दाजी द्या. कैलाश धोंडे. द्या माईक द्या. नमस्कार. नमस्कार. काय परिचय तुमचा द्या? माझं नाव कैलास धोंडे, राहणार बदनापूर. बरं, दाजींना विचारूनच सगळ्या गोष्टी आतापर्यंत झाल्या. हो. आणि खऱ्या अर्थानं जर व्यावहारिक कोणीतरी सपोर्टर असेल तर तुम्ही म्हणता येईल, आणि त्या व्यावहारिक सपोर्ट प्रॉपर असल्यामुळं हे सगळं व्यवस्थित होतं आहे. बैल घ्यायचा मी ठरला, तो पहिला फोन करीत असतो, मग एक दिवस आवला आपल्याला बैल घ्यायचा, ती मग मला शूटिंग दाखवत असतो. आपण सहज मी पटात जात नाही, बरं. पटात ते म्हणजे ज्या टीम भेटला त्याच्या आपण जातो, समजा एक शोक म्हणून जातो आपण, जास्त हे नाही. ते बैल घ्यायचा मी ठरला, मग आपण त्याला निर्णय द्यायचा, एवढ्या रकमेला आपल्याला बैल घ्यायचा, याच्यावर आपल्याला पुरत नाही. आपण जर म्हणलं या रकमेला बैल घ्यायच्यावर पुरत नाही, तर मग ते पुढचा विषय पुढं चालत नाही, मग तिथंच खतम होऊन जातो. तुम्ही काय करता? आपला शेती आणि 2 दिवस आहे आपला. बरं, आणि बैलगाडा क्षेत्रात काय काय अनुभव सारा त्याच्याकडेच. बरं. अनुभव म्हणजे आपण फक्त संघ अनुभव जरी तुमच्याकडे नसला तरी तुम्हाला सगळे विचार हा, नव्हते. विचाराशिवाय पुढचं पाऊल ताकीत नाही तो 99%. आता रानाविषयी काय सांगाल? रानाविषयी ते सांगितलं तेवढं कौतुक कमी आहे. हां, म्हणजे कमी वयात आता लोक पहिला बैल पळाला आमच्याकडे, एवढा इतका पहिल्यांदा इतक्या कमी वयामध्ये समजा पहिला बैल पळाला. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही त्याला ड गटात काढला होता, तर असे बरेचसे आमचे जवळचे 5 मित्र होते. त्यांचं म्हणणं एवढं साल तुम्ही त्याला काढू नका, हे वय त्याचं यंदाचं खेळायचं नाही तुमचं, पुढच्या वर्षी जर काढला तर तुम्ही नंबर देत नाही. तर ते आम्ही कमी वयात काढूनही सुद्धा साऱ्याला गाम फोडला, म्हणजे नंबराचा विषयच नव्हता मागच्या वर्षी. बरं, ज्याही पटात घेऊन तिथे नंबर घेतल्याशिवाय पहिला दुसरा पहिला विषय आम्ही राहिलोच नाही. आणि यंदा त्याचं खरं वय जे होतं ते यंदा ड गटाचं होतं, ते यंदा आम्ही जनरलला खेळायला लागलो. आता बरं, जनरलला ही पहिल्याच खेळामध्ये आम्ही 4 मिल्यावर बैल ठेवले. बरं. सेकंदामध्ये किती सेकंद त्याचे सगळ्यात कमीत कमी राहिलेले 1 नंबरसाठी? 1 नंबर म्हणजे तसे तर आम्ही 25-30 मिलियनच सारे बैल काढे आता लोक, म्हणजे 15 मिल्याच्या वरच बैल काढे आता लोक आम्ही सारे. नाही, सेकंद सांगा मला. सेकंद आता आपला म्हणजे- हा जो अंतर असतो 300 फुटाचा अंतर असतो, तर काही पाठी आता 270 असती, काही 300 असती, त्याच्या काही 60 होते, कधी 45 होते, कधी 5-38 बिन झाले, बरं, कधी 6-12 होते, 6-2 होते, अशी. मग ते अंतर पाहून काही रस्ता फसकट असतो, हां, काही कडक पाठी असती, बरं. ते रस्त्यावर अवलंबून असते सेकंड. बरं. या सगळ्या गोष्टीत दोघं जण कुठंतरी इंटरेस्टेड आहेत, दोघं जणांना हात पुरवता एकमेकाला कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून. पण बैल घडवण्यामध्ये काय मेहनत गरजेची? मेहनत म्हणजे आपलं काय मेन गोष्ट म्हणजे जी दूध आहे, आमचं सारं जे बैलाचं जीवन आहे हे दुधावर आहे.
आम्ही कुठल्या- व्यक्ती कुठल्या खिल्लार जास्त गाईचं? भरोसा देत इंटरेस्ट देत नाही. कुठल्या गाईचं दूध आहे? दूध आम्ही म्हशीत देतो बैलाला. म्हशीचं दूध आहे. हा बरं. जेवढे बैल घडे आता लोक हे म्हशी दुधावरच घडे आम्ही. आता या त्याच्या नावाचा एक पहिला आमच्या फंटी नावाचा बैल होता. 2-3 गोष्टी सगळ्या विरोधातल्या आहे तुमच्या. म्हणजे लोक एखादं वासरू खरेदी केलं की त्याला जास्त रकमेत विकायचं, तुम्ही त्याला विरोध आहे. तुम्ही जास्त रकमेचा खरेदी केला, कमी रकमेत विकला. बरं, तुम्ही आता दुधाचा विषय काढला, लोक बकरी शेळीचं दूध पाजतील, गाईचं गिरगाईचं दूध पाजतील, पण तुम्ही म्हशीचं दूध पाजता. म्हशीत खिलाई पिलाईमध्ये लोक कुठलेच कमी करत नाही. काजू बदाम असेल, खवा असेल, या सगळ्या गोष्टी पुरवता. तुम्ही ती खिलाई पिलाई सुद्धा बंद केलेली. आम्ही 90% खिलारी जोर देत नाही जास्त करून दुधावर. आता याला ज्यावेळेस होता त्यावेळेस मी पहिल्यापासून बचपन दुधाचा आशिक जात आहे. खिल्यावर ध्यान नाही. याच्या पहिले मी जे बैल गेले टॉपचे, चंद्या नावाचा एक फंटी नावाचा बैल चांगला गेला. हे सारे म्हशी दुधावरच तयार केले आम्ही. म्हशीचं दुधावर. हा, एक लक्ष्मणराव खिलाई म्हणून होता. पिलाईचं आपण त्यांना चारलेलीच नाही कुठलीच. नाही खिलाई नाही, याला फक्त एक सकाळी एक पोळी आहे आणि संध्याकाळी एक पोळी खातोय. बरं. हा, म्हणजे खिलाई दिली मी तर खात नाही हो. खात नाही. पोळी एक पोळी सकाळी, एक पोळी संध्याकाळी आणि दूध 2 टाइम. बरं. एक वेगळा बैल घडवला कुठंतरी. म्हणजे याचं कसं आहे, कमी खिलाईमध्ये याला आजपर्यंत जेवढाही ओईल टाकला असा नाही कोणत्या बैलांना आता त्याला ओल्ड. बरं. आतापर्यंत जे बैल घडवले तुम्ही कुठल्या भागात विक्री केलेले? विक्री आता लोक घाटात दिले 2 बैल आम्ही. त्याच्या बाद मुंबईत दिले. बरं. याच्या नावाचा एक पहिला एक हरण्या नावाचा बैल होता. बरं. तिकडे सगळ्यात टॉपला कोणता बैल घडून गेला आतापर्यंत? एक फंटी नावाचा चांगला पळाला, एक हरण्या नावाचा चांगला पळाला. आणि सगळे सेकंदात? हा, सेकंदामध्ये. एक फंटी नावाचा बिनजोडला चांगला पळाला लॉकडाऊनच्या काळामध्ये. बरं. आणि सगळ्यात मोठी विक्री कुठली झालेली आतापर्यंत? मग विक्रीकडे ध्यानच नाही. खरेदी झाली तुमची? नाही, पण तरी नाही, खरेदी विक्री झाली ना. झाली. म्हणजे विक्रीमध्ये बैल मागितली आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये. फंटी नावाचा एक बैल होता. जेव्हा सिबोर्ड बाब्या पळत होता का, बाब्याच्या काळात बैल पळायला आहे. त्यावेळेस बिनजोड भरपूर झाली होती त्याच्यामध्ये. त्यावेळेस बैल मागितला 8.5-9 लाख रुपये बैल मागायची लॉकडाऊनच्या काळामध्ये. पण त्यावेळेस आमची मित्रमंडळी ग्रुप लय मोठा आहे. यांचं म्हणणं होतं आपण लय खेळणार, म्हणजे नादी के खेळणारे, बैल इकायचाच नाही. तर मग साऱ्याचं म्हणणं आलं नाही इकायचा तर बैल. मग त्यावेळेस कॅन्सल केला. त्या बैलाला 2-3 दिवस मागणी आल्या त्या. बरं. त्यावेळेस मी त्याला मागून मग रिवर्स झालं तर बैल मग 2 लाख रुपयाला दिलता. आता कोणाच्या नावावर गाडी पळती मैदानामध्ये? सोनू शेठच्या नावानं. सोनू शेठच्या. बरं. माझं तरी एक म्हणजे विनंती असेल की एक चांगल्या गतीचं वासरू तुमच्या दावणीला आहे. आणि आता अतिस्वर्मांच्या पिस्टनमध्ये पळायला म्हटल्याच्यानंतर पिस्टनचं करिअर बघितलं तुम्ही. जसं सेकंदात 3 फेऱ्याच्या मैदानात आलं त्यावेळेसपासून पिस्टन फोकसला आला, चर्चेत आला. आणि राणा पण कुठं कमी नाही आहे. चांगल्या बैलांना घाम फोडल असा राणा आहे. पण त्याला त्याची खिलाई पिलाई, त्याची जडणघडण, सगळ्या गोष्टीवर तुम्ही फोकस करताय. आणि या महिन्यात त्याचं फळ कुठंतरी भेटलं पाहिजे. ते या अनुषंगाने त्याला 3 फेऱ्याच्या मैदानात काढा आणि 1-2 मैदान करून बघा. नक्कीच चर्चेत येईल. कारण की मला सुद्धा आता मी 3 फेऱ्याच्या मैदानात समजा जास्त मुलाखती करतो, तर मला राणा कोण होता माहीत नव्हता. आज तुमच्या माध्यमातून तुमच्या गोठ्यापर्यंत आलो, त्याच्यामुळे राणा माहिती झाला. तर ती एक रिक्वेस्ट राहील, विनंती राहील की राणाला लवकरात लवकर 3 फेऱ्याच्या मैदानात काढा. आम्हाला 3 फेऱ्यामध्ये सुद्धा मागण्या यायला लागल्या, तुम्ही उतरा. पण आमचं म्हणणं कसं होतं, अजून त्याचं वय कमी आहे, त्यात बैल थोडा लवकर चोरा होतो. बरोबर. म्हणजे 3 फेरे पळावं लागते ना. त्या हिशोबाने आमचं इकडे मग जास्त ध्यान सेकंडमध्ये जे. आता सेकंडमध्ये यंदा टॉपला पळन. नक्कीच एक चांगलं वासरू कुठंतरी घडवलं आणि शुभेच्छा राहतील. 3 फेऱ्याच्या मैदानात देखील काढा. चालतं, शुभेच्छा राहतील दादा. धन्यवाद.